बरोबर समोरच्या साईडला रोपवे आहे. हो ते दिसायला लागलाय रोपवे. मित्रांनो, आज मी तुम्हाला नेणार आहे गुजरातमधील पावागड या ठिकाणी काली मातेचं दर्शन घ्यायला. या बस स्टँडवरील सगळ्या बस एकाच ठिकाणी जातात, फक्त पावागडला. बसमध्ये जास्त काय गर्दी नाही आहे, फक्त आम्ही 7 ते 8 जणच आहोत. एकाच ठिकाणी जाण्यासाठी भरपूर बस असल्यामुळे बस सगळी रिकामीच आहे. पावागडला जाण्याचा मार्ग घाटातून असल्यामुळे भरपूर वेडीवाकडे वळणे आहेत. इथून पावागडचं अंतर काय एवढं जास्त नाही आहे, फक्त 2 ते 3 किलोमीटर आहे. 15 ते 20 मिनिटात आपण पावागडला पोहोचू. गाडीच्या बाहेर रस्त्यावर भरपूर लोक आपल्याला पायी ये जा करताना दिसतील. ते पायीच दर्शन करत आहेत देवीचे. आणि बघता बघता आपण पावागडच्या स्टँडवर पोचलो सुद्धा. पावागडला गेल्यानंतर भर उन्हात तेथील लोकांनी पाण्याची सोय केलेली आहे. बाटलीमध्ये पाणी भरून देण्याची सुद्धा सोय त्यांनी केलेली आहे. हे बघून मला खूप समाधान वाटले. चला तर मग आता आपण जाऊया मंदिराच्या दिशेने. पावागडला जाताना आपल्याला 2 प्रकारे जाता येतं. एक तर उडण खटोला म्हणजेच रोपवे आणि दुसरे म्हणजे चालत. आत्ता बरोबर आपण आलेलो आहे उडण खटोलाच्या ठिकाणी म्हणजेच रोपवे. इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला तिकीट मिळेल आणि आपण रोपवेनं जाऊ शकतोय. आणि बरोबर याच्या विरुद्ध साईडला इथून सगळे लोक चालत चालत वर. ज्यांना रोपवेनं जायचं नाही आहे त्यांनी इथून चालत वर जाऊ शकतात. शाळा सोडून नाही, शाळा करत करत रिया. बरोबर समोरच्या साईडला रोपवे आहे. हो ते दिसायला लागलाय रोपवे. चेकिंग चेकिंग चेकिंग. रोपवेतून जाण्यासाठी तिकीट आहे 150 रुपयाचं फुल तिकीट आणि मुलांसाठी फक्त 80 रुपयाचं हाफ तिकीट आहे. आणि हे येण्या जाण्यासाठी आहे तिकीट. हा आहे पावागडचा उडण खटोला. हा उडण खटोला छान आहे. उडण खटोल्याच्या या कॅबिनमध्ये 4 लोक किंवा 6 लोक बसतात. जसे की आमचे मम्मी पप्पा समोर बसलेले आहेत. हमारे आ गई 127 126. ही आली आपली पुढची 125 125 पुढची. चला 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 बॅलन्स. अरे चला चला गेला लवकर. हॅलो. उडण खटोल्यामध्ये बसल्यानंतर म्हणजेच रोपवेमध्ये बसल्यानंतर जो काय आनंद आहे तो खूपच वेगळा आहे. आणि आता आम्हाला असं फील व्हायला लागले की आम्ही बिनपंखाच्या हेलिकॉप्टरमध्ये बसलो आणि चाललो इथून. इथून खालचं अंतर 150 ते 200 फूट असेल असं वाटतंय बघितल्यानंतर. मंदिर की ओर जाने का रास्ता, मंदिर एंट्री. आणि आता रोपवेमधून उतरून आम्ही खाली आलेलो आहे. रोपवेतून उतरल्यानंतर आता आपल्याला चालत जावं लागणार आहे. आणि चालत जाताना दिसतंय की रस्त्याच्या दोन्ही साईडला भरपूर दुकाने आहेत.
चिंडरी 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 देवी की चिंडरी. इथे समोर एक गोड्या पाण्याचे तलाव आहे. इथं आपण जाऊन हातपाय धुवून फ्रेश होऊ शकतो. प्रत्येक मंदिराच्या बाहेर वडाचं जसं झाड असतं तसं इथे पण झाड आहे. आणि या झाडाच्या पारंब्यांना लोकांनी मन्नत मागून चुनरी बांधलेली आहे. आणि अशा प्रकारे चालत चालत आपण मंदिरासमोर आलो पण. आणि हे आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार. रोपवेमधून उतरल्यानंतर मंदिराला जाण्यासाठी सलग 350 पायऱ्या आहेत. त्याच्यानंतर मग आपण आता इथं पोचलो आहे. दम भरला रे, दम भरला. पूजा तू ये दम भरला काय? अरे वा, फुल एनर्जी. चला मग, चला जाऊया. चला रिया, यांची एनर्जी फास्ट आहे, मस्त आहे. हा खालचा नजारा मंदिराच्या वरून. दमलेत सगळे भाविक, बसलेत जागेवर सीडीवर. रुद्र काय करायलायस? ओए ढेकण्या. मंदिरामध्ये प्रवेश करताना चड्डी बरमुडा असं काय घालून चालत नाही. मी बरमुडा घातलेलो, त्यामुळे मला बरमुड्यावर लेडीजची ओढणी गुंडाळायला लावलेत, नाहीतर मग मला बाहेर जावं लागलं असतं. हे मंदिराच्या डाव्या साईडनं पायऱ्यावर गेल्यात. मंदिराच्या साईडनं प्रदक्षिणा घालायच्यात वाटतं एवढ्या. कधी रे बाबा, बघ की प्रदक्षिणा घालूनच वर जायचंय. काढूया की. चला चला, फोटो काढायची वेळ आली आता. देतो थांब. अरे काय पाय भाजायला लागलेत, जायला लागलेत पाय. या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये गुजरातमध्ये भरपूर ऊन आहे. एवढं ऊन आहे की आता सध्या आमचे पाय इथं भाजायला लागलेत, जायला लागलेत. आणि फायनली आता आपण आलोय काली मातेच्या मंदिरामध्ये. चला आता दर्शन घेऊया. हा आहे मंदिराच्या आतील भाग, मंदिराचा गाभारा. आणि थँक गॉड इथं आपल्याला कॅमेरामध्ये व्हिडिओ घेता आली, देवाचं दर्शन घेता आलं कॅमेराद्वारे. नाहीतर भरपूर मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नसतो ना. एवढ्या कडक उन्हात सुद्धा इथं गार वाटायला लागले नाही संगमरवरीमुळे. मंदिर खूप सुंदर आहे. मंदिरामध्ये खूप छान कोरीव काम आणि नक्षीकाम केलेलं आहे. मंदिराच्या बाहेर भरपूर ऊन पडलेलं आहे, त्यामुळे गरम होत आहे, पाय भाजत आहेत. पण मंदिरामध्ये आल्यानंतर एक प्रकारचा गारवा वाटत आहे, गार वातावरण वाटत आहे. आणि आम्ही सगळेजण इथं बाजूला बसलोय, पण आम्हाला अगदी छान प्रसन्न वाटलं, गार वातावरण वाटलं. हे मंदिराच्या समोर कन्स्ट्रक्शनचं काहीतरी काम चालू आहे अजून. मंदिराच्या बाहेर एवढ्या उंचावरूनचा हा व्ह्यू. हे समोर बघा, यांचं काहीतरी बहुतेक मन्नत असणार आहे ना, म्हणून हा माणूस गुडघ्यावरून चालत आलेला आहे.
एवढे 350 पायऱ्या गुडघ्याने हा माणूस कसा चालला असेल. आम्हाला चालत जाताना त्रास होता. चला आता रिटर्नचा प्रवास चालू झाला. इथून पुढे आम्हाला आणि रोपवेमधून खाली जावं लागणार. किती गडबड केली 5 व्हिडिओ चालू व्हिडिओ घ्यायचं काय फोटो. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.